नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 6 सप्टेंबरचा पेपर आहे आणि पहिली शिफ्ट आहे. ओके, पहिली शिफ्ट आहे. या ठिकाणी आपण मॅथचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, पहिलं क्वेश्चन काय म्हणतं आहे, अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर देखील एक अक्षर म्हणत आहे. ओके, बघा चिन्हे विचारले आहे, त्यानंतर अक्षर हवं आहे, अक्षर आणि त्याच्या आधी पण अक्षर पाहिजे. ओके, तर बघा या ठिकाणी एम आणि झेड हा एक दिसत आहे, त्यानंतर डी आणि टी हा एक दिसत आहे, त्यानंतर वाय आणि ई म्हणजे किती झाले 1 2 आणि 3. तिसरा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, 4 पुरुष 5 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तर 4 दिवसात किती पुरुष काम करतील म्हणत आहे. ओके, तर बघा 4 पुरुष किती दिवसात 5 दिवसात, तर 4 दिवसात किती पुरुष काम करतील, किती करतील 5. ओके, 5 पुरुष काय करतील तुमचं 4 दिवसात ते काम पूर्ण करतील. ओके, तिसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. क्वेश्चन काय म्हणत आहे, एक माणूस स्थिर पाण्यात 8 किलोमीटर वेगाने पोहू शकतो आणि नंतर काय म्हणतात, नदीचा जे वेग दिला आहे 2 किलोमीटर पर आवर आहे. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणाहून जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागत असेल तर ते ठिकाण किती अंतरावर आहे हे विचारलं आहे. ओके, तर बघा प्रवाहासोबत म्हणजेच काय होईल, एक्स प्लस वाय होईल ना, म्हणजेच आपण या ठिकाणी काय घेणार बघा, बोट प्लस वॉटर. ओके, प्रवाहासोबत. ओके, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर म्हटलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर काय होत असतं, बोट मायनस वॉटर होत असतं. एवढं लक्षात ठेवा. ओके, आता बघा टोटल डिस्टन्स आपल्याला काय माहीत नाही, एक्स घेतो आहे मी, आणि तुमची स्पीड किती आहे जायची स्पीड आहे बोट प्लस वॉटर म्हणजेच 8 प्लस किती होईल 2 होईल ना, 10 होईल. ओके, प्लस येताना विरुद्ध दिशेने म्हणजेच किती होईल बोट मायनस वॉटर 8 मायनस 2 किती होतील 6. स्पीड आपल्याला डिस्टन्स माहीत नाही आणि त्यांची स्पीड किती राहिली तर 6 राहील. ओके, आणि किती तास लागतात तुम्हाला 1 तास. ओके, आता बघा हे सॉल्व करतो आहे मी, काय होईल 6x. ओके, प्लस किती होईल 10x अपॉन किती होईल 60 होईल ना, तर बघा बरोबर किती आहे 1 आहे. आता या 60ला मी इकडे नेतो आहे म्हणजेच काय राहिलं इकडे 6x प्लस 10x इज इक्वल टू किती होईल 60. ओके, तर बघा हे जर सॉल्व केलं तर किती होईल इथं 6x आणि 10x म्हणजेच किती राहिले इथं झाले 16x प्लस बरोबर 60 म्हणजेच काय होईल एक्स इथंच ठेवतो मी, 16ला इकडे नेतो आहे म्हणजेच काय होईल 16x बरोबर 60 भागिले किती होईल 16 होईल ना. तर बघा आपल्याला एक्स मिळेल या ठिकाणी, एक्स म्हणजेच काय घेतलं होतं आपण डिस्टन्स. ओके, तर बघा 16 3 48. ओके, 16 3 48 मग उरले किती 12, पण मी एक शून्य देतो आहे, 12 उरले ना, पण एक शून्य म्हणजे जिथं पॉईंट येईल. आता बघा 16 7 किती होते 112, उरले किती 8 80 म्हणजेच ते किती 16 पंचे 80 म्हणजेच टोटल तुमचं डिस्टन्स किती राहील आपल्याला एक्स मिळाला ना, एक्स काय होता डिस्टन्स होता ना टोटल, तर बघा टोटल डिस्टन्स किती राहील तुमचं 3.75. ओके, बघा पहिला ऑप्शन या ठिकाणी तुमचं पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, यात अशी किती चिन्हे आहेत. ओके, चिन्हे की ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक संख्या. ओके, चिन्हाच्या आधी काय संख्या आणि ताबडतोब नंतर काय असेल म्हणताय चिन्ह असेल. ओके, चिन्ह. तर बघा 2 चिन्ह बघा आणि त्याच्या आधी काय बघायची आहे तुम्हाला संख्या. तर बघा 2 चिन्ह कुठं आहे इथं दिसत आहेत, 2 चिन्ह आणि आधी एक संख्या. ओके, त्यानंतर कोणतं दिसत आहे का 2 चिन्ह लगातार, तर 2 चिन्ह कुठेच नाही, त्यामुळे काय होईल किती राहतील एकच राहील ना, आपल्याला एकच मिळालं आहे, तर चौथा ऑप्शन तुमचा 1 जे आहे ते बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा एक्स आणि वाय हे 2 नळ आहेत, एक 21 तासात आणि दुसरा 24 तासात टाकीला भरू शकतो. आणि नंतर काय म्हणते, एकाच वेळी तोट्या उघडण्यात आल्या म्हणताय आणि तळापाशी गळती झाल्याने टाकी भरण्यासाठी 48 मिनटं काय झाले उशिरा लागले. म्हणजे जो तिसरा नळ आहे हा गळती करणारा नळ आहे समजू आपण, आणि तो पण सुरू केला सोबत, तर 48 मिनटं काय झाले त्याला जास्त लागले. ओके, तर भरलेली टाकी असताना त्या वेळेदरम्यान कोणतीही तोटी न उघडल्यास ओके टाकी किती वेळात त्या गळतीमुळे रिकामी होईल म्हणताय. ओके, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय हे सुरू करायचे नाही आहेत, तर एखादी भरलेली टाकी आहे तर त्या गळतीवाला जो नळ आहे तो किती वेळेत त्या टाकीला रिकामी करेल असं या ठिकाणी विचारलं आहे. ओके, तर बघा एक्स किती आहे 21 आहे आणि वाय किती आहे 24 आहे. ओके, आणि झेड म्हणजे आपण काय समजू हा गळतीवाला नळ. ओके, गळतीवाला. तर बघा
यांचं जर LCM काढलं किती येईल, 168 येईल. ओके, म्हणजेच हा किती होईल, 8 होईल यांची इफिशियन्सी आणि याची इफिशियन्सी 7 होईल. ओके, म्हणजेच बघा हा एका तासाची इफिशियन्सी आहे. ओके, एका तासात जर 8 लिटर हा पाणी भरत असेल, 8 लिटर पाणी भरत असेल तर 21 तासात किती भरेल तो, 168 भरेल ना. सेम असंच हाही पण. ओके, तर बघा, तर हे दोघा मिळून किती तासात भरतील ती टाकी, तर बघा किती होतं, 8 आणि 7 15. ओके, 15ला जर डिवाईड, या संख्येला जर डिवाईड केलं 15नी तर बघा 15 1 15, उरलं काय नंतर 1 आणि 8 म्हणजेच 18 उरले तुमच्याकडे, म्हणजेच 15 1 15, त्यानंतर उरले 3 म्हणजेच पॉईंट 15 दुने 30. ओके, बघा या ठिकाणी या दोघांनाही एक्स आणि वायला, ओके, एक्स आणि वायला किती वेळ लागेल, 11.2 तास. ओके, म्हणजेच काय 11.2 म्हणजे बघा या ठिकाणी 2 म्हणजेच किती आहे, 2 काढायचं आहे तुम्हाला कितीपैकी, 10 पैकी. ओके, तर 60 पैकी म्हणजे टोटल मिनिट, 60 पैकी किती होईल, हे 12 होईल ना. ओके, म्हणजेच तुम्हाला किती, 11 तास 12 मिनटे तुम्हाला या ठिकाणी लागेल. ओके, 11 तास 12 मिनटे. आणि जर तिन्ही जर सुरू केले, एक्स वाय आणि झेड तिन्ही जर सुरू केले तर तुम्हाला काय होत आहे, 48 मिनटं काय होत आहे, उशीर होत आहे ना. म्हणजेच किती होत आहे टोटल, बघा हे 12 मिनिट आहेत, म्हणजे 0.2 म्हणजे काय होतं 12 मिनिट, आणि हे 48 म्हणजेच 60 मिनिट, म्हणजेच तुम्हाला टोटल किती मिनिट लागतील, टोटल लागतील 12 तास. ओके, 12 तास लागतील जेव्हा तुम्ही तिघे मिळून जर काम केले तर. ओके, आता बघा जर मी हे काढतो या ठिकाणी, बघा जर तिघालाही किती 12 तास लागत आहेत. ओके, तिघालाही किती 12 तास लागत आहेत, तर टोटल इफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी किती घ्यावं लागेल, जेव्हा 168ला आपण भागणार त्या टोटल इफिशियन्सीने, तेव्हा तुमचे किती तास आले पाहिजे, 12 तास आले पाहिजे. ओके, तर बघा या ठिकाणी काय करतो आहे मी, या 168ला जर भागलं 12ने, कारण हा इकडे येईल ना, म्हणजेच 168ला जर 12ने भागलं तर किती येईल, 14 मिळेल. ओके, म्हणजेच तुमची इफिशियन्सी जी राहील ते या ठिकाणी 14 यायला पाहिजे. म्हणजेच काय होईल, या ठिकाणी हे जे 15 आहेत, तर जेव्हा आपण याची इफिशियन्सी -1 ठेवू, ओके, ह्याची इफिशियन्सी झेडची -1 ठेवू, तेव्हा आपल्याला काय होईल, या ठिकाणी 14 मिळेल ना. ओके, म्हणजेच काय होईल, हे 15, ओके, 8 आणि 7 इफिशियन्सी 15 आणि -1 केलं तर काय होईल, 14 होईल. ओके, म्हणजेच 14ने जर भागलं तुम्ही याला तर टोटल किती तास मिळेल तुम्हाला, 12 तास. आणि तिघा मिळून किती तास लागत आहेत, 48 मिनटं उशिरा झालेले, आणि ते 11.2 म्हणजेच किती, 11.12 मिनिट. ओके, 11.12 मिनिट म्हणजेच किती तास लागत आहे, हे 48. ओके, म्हणजेच किती, 12 तास लागत आहे टोटल. तर बघा या ठिकाणी जर याची इफिशियन्सी -1 असेल, ह्याची झेडची इफिशियन्सी -1 असेल तर किती होईल, झेड हा किती राहील, 168 राहील ना. झेडला किती तास लागतील, 168 तास लागतील. ओके, बघा या ठिकाणी म्हणजे यांची इफिशियन्सी आहे, जसं हा एका तासात 8 लिटर जर पाणी भरताय तर तो 21 तासात 168 भरेल, तसंच हा एका तासात -1 लिटर खाली करत आहे, तर 168 लिटर खाली करण्यासाठी याला किती तास लागतील, 168 लागतील ना. म्हणून या ठिकाणी कोणता ऑप्शन येईल तुमचं, चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, एक भांडे द्रावणाने भरलेले आहे, ज्यापैकी 3 भाग काय पाणी आहे आणि 5 भाग शाई आहे. तर त्या मिश्रणात अर्धा भाग आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी, अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी मिश्रणाचा किती भाग काढून त्या ठिकाणी पाणी घातले पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला किती भाग काढायचा आहे जेणेकरून काय होईल, अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असेल. ओके, तर बघा या ठिकाणी पाणी किती आहे, पाण्याचा भाग 3 आहे आणि शाईचा भाग आहे 5. ओके, बघा आपल्याला काय पाहिजे आहे, अर्धा पाणी आणि अर्धा शाई. ओके, बघा आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ही जी शाई आहे तिला कॉन्स्टंट ठेवून काय करू आपण, 5ने आपण गुणू. ओके, याला जर 5ने गुणलं आणि यालाही 5ने गुणलं, ओके, इथं राहिलं 5 आणि या ठिकाणी पण काय येईल, 5 येईल. तर आता बघा आपल्याला किती काढायचं आहे, या ठिकाणी 2 काढायचं आहे ना, कितीपैकी, या 10 पैकी, म्हणजेच काय होईल, 10 पैकी 2 काढायचं आहे, म्हणजेच 1/5 आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके, त्यामुळे कोणता ऑप्शन येईल, तिसरं तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, जर हे समीकरण दिलं आहे या ठिकाणी असं असेल तर काय होईल, 5ला घातांक n+3चे मूल्य या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, 5ला घातांक n+3
3चे मूल्य या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर बघा 5चा घातांक कोणताही जरी असला, 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल, तरी शेवटी काय येईल 5च्या घातांकात? शेवटी काय येईल 5च येईल. ओके. जर ऑप्शनमधून जर तुम्ही बघितले तर 5 शेवटी असणारा काय आहे? एकच ऑप्शन आहे, त्यामुळे कोणता आन्सर येईल? दुसरा. पण बघा जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हा 4 इकडे जाईल ना, म्हणजेच काय होईल? 4चा घातांक n+5 इज इक्वल टू किती होईल? 200. 4 मायनस जर केलं तर या ठिकाणी किती उरले? 256 उरले ना. म्हणजेच काय होईल? 4चा घातांक n+5 बरोबर 4च्या घातांकात जर आपण केलं तर 4चा घातांक काय होईल? 4 होईल. तर बघा या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी n-5 आहे, म्हणजेच किती ठेवावं लागेल आपल्याला? n-1 ठेवावं लागेल ना. ओके. तर बघा -1 जर ठेवले यांच्या ठिकाणी तर काय होईल? 4 मिळेल ना तुम्हाला, 4चा घातांक 4. ओके. तर बघा या ठिकाणी म्हणजे यांची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? -1. आता बघा 5ला घातांक n+3 म्हणजेच काय होईल तुमचं? यांची व्हॅल्यू काय आहे? 5ला घातांक -1+3 म्हणजेच 5ला घातांक किती होईल? 2 होईल ना, म्हणजेच 25 या ठिकाणी तुमचा आन्सर येईल. ओके. या ठिकाणी दुसरा ऑप्शन तुमचंच करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. ओके. बघा जर आर, टी आणि ओ जर घेतलं. ओके. तर बघा आर आणि ओमध्ये कितीचा फरक आहे? -3चा फरक आहे. आणि ओ आणि टीचा यामध्ये कितीचा फरक आहे? +2चा फरक आहे. ओके. हा जो फरक आहे या तिन्हीमध्ये, हा जो लॉजिक आहे सेम लॉजिक या तिघांमध्येही मिळेल. पण यामध्ये जर बघितलं आपण जी, आय आणि ई. ओके. या ठिकाणी काय -2चा फरक आहे आणि या ठिकाणी +2चा फरक आहे. आपल्याला काय पाहिजे होता? इथं -3चा फरक पाहिजे होता, म्हणून जो दुसरी ऑप्शन राहील, दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय असेल तो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावा लागेल. बघा हरी 4 प्रति किलोवाले जे गहू आहे 15 kg गहू खरेदी केला आणि ₹4.5 प्रति किलोवाले 35 किलो गहू त्याने खरेदी केला. तर हे मिश्रण त्याने किती रुपयाला विकलं? 4.25 रुपयाला विकलं. तर त्याचा नफा किंवा तोटा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके. तर बघा 4 वाले किती होते? 4 वाले 25 किलो. ओके. म्हणजे किती झाले टोटल? 100 झाले. त्यानंतर 4.5 वाले किती होते? 4.5 वाले 35 किलो. हे टोटल किती झाले? हे होत आहे तुमचे 157.5. ओके. 157.5. तर याला टोटल किती रुपये लागले? 257.5 रुपये लागले ना याला. आणि टोटल त्याने कितीला विकले आहे? 4.25 पर kg. ओके. म्हणजेच टोटल किती आपल्याकडे हे गहू आहे? ओके. या ठिकाणी हे गहू आपल्याकडे टोटल 0 आणि हे 60. ओके. म्हणजे टोटल किती गहू आहे आपल्याकडे? 60 आहे. आणि त्याने कितीने विकले आहे? 4.25ने. 4.25ने 60 किलो. म्हणजेच किती रुपये होतील? टोटल होतील 255. ओके. तर बघा याला किती रुपये तोटा होत आहे? 2.5 रुपये तोटा होत आहे ना. ओके. तर बघा या ठिकाणी तिसरा ऑप्शन जे राहील तुमचं ते या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा तुम्हाला वेगळी जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी बघा मेंढीचा आवाज काय आहे? बेबे करणे आहे, म्हणजे बरोबर आहे. घुबडाचं काय असतं? घुतकार असतं. तर उंटाची काय असते? घरघर असते. हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. पण गाढवाचे खिंकाळणे असते का? खिंकाळणे कशाचे असते? हे घोड्याचे असते. घोडा आणि गाढवाचे काय असते? ओरडणे असते. ओरडणे. म्हणून या ठिकाणी जो चौथा ऑप्शन राहील ते या ठिकाणी काय असेल? वेगळी जोडी असेल आणि तुमचा हा ऑप्शन बरोबर असेल. ओके. नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्षाचा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणतात? सर्व शर्ट टाय आहेत. ओके. हा सर्व शर्ट काय आहेत? टाय आहेत. ओके. देन बघा काही शर्ट हे परफ्यूम आहेत म्हणतात. काही जे शर्ट आहेत ते काय आहेत? परफ्यूम आहेत. ओके. आता निष्कर्ष वाचा. काही टाय हे परफ्यूम आहेत. जे काही टाय जे आहेत, ओके, टायपैकी काही जो भाग आहे तो कशाचा आहे? परफ्यूमचा आहे. म्हणजे पहिलं जे निष्कर्ष आहे तुमचे ते बरोबर असेल. ओके. देन वाचा काही शर्ट हे परफ्यूम नाहीत म्हणत आहे. ओके. बघा या ठिकाणीच म्हटलं आहे की काही शर्ट काय आहेत? परफ्यूम आहेत. तर काही शर्ट परफ्यूम नाहीत हा कसं असेल? चुकीचंच असेल ना. म्हणून जो दुसरा निष्कर्ष राहील तो चुकीचा राहील या ठिकाणी. म्हणजे पहिलं या ठिकाणी फक्त बरोबर राहील. बघा केवळ एक निष्कर्ष तर्कसंगत आहे. ओके. तर या ठिकाणी केवळ निष्कर्ष 1 हे तर्कसंगत आहे, हे तुमचं बरोबर असेल. ओके. नेक्स्ट बघा एक टाकी 300 लिटर पाण्याने भरलेली होती. दिवसभरात 87 लिटर 225 ml वापरण्यात आले. ओके. तर दिवसभराअखेर किती पाणी शिल्लक राहिले असं विचारलेलं आहे. तर बघा पहिले किती होतं? तो टोटल 380 लिटर होतं, म्हणजेच ml मध्ये पण घेऊ याला. ओके. तर त्यापैकी किती वापरण्यात आलं? 87 लिटर
25 ml. ओके, तर बघा किती उरत आहे तुमचं. या ठिकाणी 10 घेतलं, किती उरलं 5. त्यानंतर इथं 7 उरत आहेत, एक परत 7 उरत आहेत. ओके, नंतर बघा काय उरलं, इथं एक परत जर घेतलं आपण तर किती उरले 2. त्यानंतर एक परत म्हणजे एक उरला आणि त्यानंतर एक परत 2 उरलं. ओके, म्हणजे 212 लिटर 775 ml या ठिकाणी काय असेल, शिल्लक पाणी असेल ना. ओके, तिसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, एक बस 40 किलोमीटर वेगाने 80 किलोमीटर प्रवास करते आणि पुढील 30 किलोमीटर 10 किलोमीटर या वेगाने प्रवास करते, तर तिचा सरासरी वेग किती आहे. ओके, तर बघा स्पीड म्हणजेच काय होतं, टोटल डिस्टन्स अपॉन टाईम होतं. ओके, तर बघा या ठिकाणी 80 किलोमीटरचा जो प्रवास आहे, 80 किलोमीटरचा किती तासात पार करेल, 40 किलोमीटर वेगाने म्हणजेच 80 किलोमीटर पार करण्यासाठी किती 2 तास लागतील ना. ओके, प्लस या ठिकाणी हा किती अंतर आहे 30 किलोमीटरचा. 30 किलोमीटरचा अंतर 10च्या स्पीडनं म्हणजेच किती तास लागतील याला, 10च्या स्पीडनं 30 किलोमीटर पार करण्यासाठी 3 तास लागतील ना. ओके, तर बघा आता किती झाले हे 110/5. ओके, 5 2 10 आणि 5 2 10. ओके, किती राहिले तुमच्याकडे 22. म्हणजेच टोटल तुमची स्पीड काय असेल 22ची असेल. ओके, सरासरी वेग कितीची असेल 22ची. तर नेक्स्ट बघा, वेगळी जोडी तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. जर बघितलं आपण, ॲल्युमिनियम हा एक प्रकारचं मिश्रण आहे आणि या मिश्रणात ड्युरॅल्युमिन असतं. ओके, हे किती असतं 95% असतं. म्हणजेच यामधील या मिश्रणातील हा एक घटक आहे असं रिलेशन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, त्यानंतर बघा लोहाचा घटक कोण आहे, पोलाद आहे. तांब्याचा घटक काय, पितळ आहे. पण सोन्यामध्ये प्लॅटिनम असतं का, नसतं. ओके, त्यामुळे जे पहिली जी जोडी राहील ते तुमची चुकीची राहील आणि वेगळी राहील. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. तर बघा या ठिकाणी हे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. बघा 25, 6, 3, 12 आणि 2. ओके, क्यू म्हणजे काय आहे, क्यू म्हणजे आहे मायनस, क्यू म्हणजे मायनस आहे. त्यानंतर आर म्हणजे काय आहे, गुणाकार आहे. त्यानंतर पी म्हणजे काय आहे, पी म्हणजे बेरीज आहे. आणि यस म्हणजे काय या ठिकाणी भागाकार आहे. ओके, तर बघा मी आधी भागतो यांना, म्हणजेच किती या ठिकाणी उरले, या ठिकाणी 6 उरत आहे. ओके, त्यानंतर बघा हे तुमचं झालं 6 उरलं. त्यानंतर गुणाकार करा, किती आहे 18. ओके, प्लसचं चिन्ह आणि हे 25 मायनस. ओके, तर बघा काय होत आहे तुमचं, आधी हे बेरीज प्लस प्लस काय करा, ॲडिशन करून टाका. किती होत आहे तुमचं, हे होतं 31 मायनस 18 करायचं आहे तुम्हाला. किती उरलं 13 उरले ना. ओके, तर हे तुमचं जे दुसरं पहिलं ऑप्शन आहे ते करेक्ट. काय म्हणताय, 3मध्ये समान सहसंबंध आहे म्हणताय, तुम्हाला वेगळे एक ओळखायचं आहे म्हणताय. ओके, गटात न बसणारी शब्दजोडी तुम्हाला ओळखायची आहे. बघा भाऊ आणि बहीण यामध्ये एक संबंध आहे. ओके, रिलेशन आहे. त्यानंतर पती आणि पत्नी यामध्ये पण रिलेशन आहे. त्यानंतर आई वडील यांच्यामध्ये पण एक संबंध असतं. आणि त्यानंतर बघा कुत्रा आणि सिंह यांच्यामध्ये काही संबंध असतं का, नाही. ओके, त्यामुळे जो तिसरा ऑप्शन राहिला या ठिकाणी आपलं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी पण तुम्हाला वेगळी जोडी ओळखायची आहे. बघा रक्तक्षय कशाच्या अभावाने होतं, लोहाच्या अभावाने होतं. त्यानंतर गलगंड आहे तो आयोडीनच्या अभावाने होत असतं. त्यानंतर बालशोष हा जीवनसत्व डीच्या अभावाने होत असतं. तसंच मूळदोष हा कशाच्या अभावाने होत असतं, जीवनसत्व डीच्या अभावाने. ओके, म्हणून तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील या ठिकाणी वेगळी जोडी राहील, ते तुम्हाला क्लिक करावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा विधाने आणि निष्कर्ष आहेत. बघा पहिला विधान काय म्हणतं, सर्व जे बूट आहेत, ओके, सर्व बूट काय आहेत, विजारी आहेत. ओके, सर्व बूट विजारी आहेत. त्यानंतर सर्व विजारी टाय आहेत. ओके, सर्व जे विजारी आहेत ते काय आहेत, टाय आहेत. त्यानंतर काही विजारी पट्टे आहेत, काही विजारी काय आहेत, पट्टे आहेत. ओके, आता निष्कर्ष बघा, काही पट्टे टाय आहेत. ओके, जे काही जे पट्टे आहेत, काही पट्टे काय आहेत, टाय आहेत ना, टाय आहेत, बरोबर आहे. आणि काही काय असतील, विजारी असतील, म्हणून पहिलं ऑप्शन, पहिलं तुमचा निष्कर्ष काय राहील, बरोबर असेल. ओके, त्यानंतर बघा काही टाय विजारी आहेत. ओके, काही ज्या टाय आहेत, या टायपैकी काही टाय ज्या आहेत त्या काय आहेत, विजारी आहेत, हे पण बरोबर आहे. जे दोन्ही तुमचं या ठिकाणी बरोबर आहेत. बघा तिसरं निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही काय आहेत, सत्य आहेत. ओके, तुमचं तिसरं ऑप्शन बरोबर असेल. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आलेलं आहे, काय येईल हे विचारलं आहे. बघा एन आणि के क्यू याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. ओके, त्यानंतर क्यू आणि टी यांच्यामध्ये पण 3चं, टी आणि डब्ल्यू 3चाच फरक आहे. आणि डब्ल्यू नंतर 3 जर घेतलं तर काय येईल, झेड येईल ना. झेड बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तिसऱ्या. ओके, चला दुसरं आपण पाहू. आपण के आणि क्यूमध्ये कितीचा फरक आहे, 3चाच फरक आहे. ह्याच्यामध्ये पण 3चाच, यामध्ये पण 3चाच. ओके, आणि यामध्ये टी नंतर किती 3चा फरक असायला पाहिजे ना,
काय येईल तुमचं टी नंतर 3 म्हणजेच काय येईल डब्ल्यू येईल. तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचा बरोबर असेल. ओके. नेक्स्ट बघा, हे तुम्हाला सोडवायचं आहे. बघा या ठिकाणी भागाकार जर आधी केलं मी तर काय होईल 2 उरेल ना या ठिकाणी. 3 6 भागिले 3 2 होईल आणि या ठिकाणी 5 म्हणजे हे किती होतील 5 म्हणजे या ठिकाणी +7 राहील आणि इकडे -18 म्हणजेच किती उरतील -11 उरतील ना. ओके. चौथा ऑप्शन